श्रीकृष्ण दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेश. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, सर्वात प्रथम रक्षाबंधनाच्या आपणास सर्वांस हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक योगमय शुभेच्छा देतो. सनातन काळापासून खडा हा आपला सत्य सनातन धर्म आणि त्या धर्माचा हा जो झेंडा आहे हा असाच आपल्याला फडकवत ठेवायचा आहे. तर बघा, त्यासाठी आपली सगळ्यांची प्रत्येकाची तयारी असली पाहिजे. रोज प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्ती किंवा जेव्हाही आपल्याला जमत त्यावेळेस हे पवित्र सूत्र आत्मा आणि परमात्म्याचं आहे. हे पवित्र सूत्र भाऊ आणि बहिणीचं आहे. ते नातं योग शक्तीच्या या अटूट बंधनाने घट्ट करायचे. बघा, हे परमपिता, हे परमेश्वरा, ब्रह्मगिरी अंजनेरी गंगापूर गोवर्धन पंचवटी अडगावी चौरंगी मौंजे सुकेने निफाडच्या त्या पवित्र तीर्थासी स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक चतुर्विध साधनांशी माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम. शिंगवे दत्तप्रभू चरणी माझे दंडवत. वागळे कनासी चे कन्हैया बाबा माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम. स्वीकार करा भगवंता. शेंदुर्णी भडगाव हे प्रभू, हे परमपिता, हे परमेश्वरा, जाळीच्या देवा माझे दंडवत स्वीकार करा प्रभू. सावळाद्वारी कोटी कोटी प्रणाम. असा पवित्र भाव ठेवून परमेश्वराच्या बंधनात राहण्याचा प्रण करा, संकल्प करा. आपण क्षणभंगूर या संबंधांमध्ये
अडकत असतो, आपल्याला स्वतःला बांधून घेत असतो. शाश्वत शाश्वत जे बंधन आहे, ते बंधन आपलं शाश्वत राहिलं पाहिजे. बंधनात, परमेश्वराच्या बंधनात राहूनच आपण सृजन करू शकतो. हे परमपिता, हे परमेश्वरा, माझी ही दंडवताची, ही साष्टांग दंडवताची क्रिया स्वीकार करा प्रभू, आणि मला निरंतर आपल्या बंधनात राहण्याचा वर प्रदान करा प्रभू, शक्ती प्रदान करा, भक्ती प्रदान करा, ज्ञान प्रदान करा, प्रेम प्रदान करा, करुणा प्रदान करा. गोकुळ, मथुरा, वृंदावन, गोवर्धन, सर्व तीर्थासी माझे दंडवत. काशी, बद्रिकाश्रमी, कोल्हापुरी, पांचाळेश्वरी, देवदेवेश्वरी, माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम. द्वारावती, द्वारकेशी, माझे दंडवत प्रभू. कमलपुरी, डोमेग्रामी, प्रसन्नमणी, उंचमणी, आनंदमणी, सिन्नस्थळी, सर्व तीर्थांचे माझे दंडवत प्रभू. प्रतिष्ठानी म्हणजेच पैठणी, परमेश्वरपुरी, माझे दंडवत. रिद्धपुरी, माझे दंडवत. राऊळ माय, राऊळ बापू, परमेश्वर पुरासी दंडवत. प्रतिष्ठानच्या त्या पवित्र स्थानासी, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक प्रसादासी माझे कोटी कोटी दंडवत. समस्त चतुर्विध साधनांचे माझे दंडवत. असा हा पवित्र भाव ठेवून दररोज नित्याने आपली जी योग साधना आहे ती आपण परमेश्वर चरणी समर्पित करावी. परमेश्वराला स्मरण करून, चिंतन करून, ध्यान करून योग करावा. आणि हे जे आत्म्याचं आणि परमात्म्याचं जे नातं आहे हे प्रगाढ करावं. आज बहिणींचं नातं, सगळ्या भावांचं हे कर्तव्य आहे का आपल्या बहिणींचं रक्षण करायचं. आज आपल्या सगळ्या बहिणी संकटात आहे. हो, त्या सगळ्या बहिणींना
त्यांच्या रक्षणाचा संकल्प करायचा आहे. आणि त्याचबरोबर ह्या मातृभूमीचं सुद्धा रक्षण करण्याचा संकल्प आपण करायचा आहे. म्हणून सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, सत्य सनातन काळापासून खडा डौलाने फडकतो आपला हा सत्य सनातनचा झेंडा. तो असाच फडकत राहिला पाहिजे. या प्रकृतीचं रक्षण करा. या प्रकृतीचं रक्षण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपल्या आसपासच्या सगळ्यांचं रक्षण तर आपल्याला करायचंच आहे. आपल्या बहिणींचं रक्षण तर आपल्याला करायचंच आहे. आपल्या आयांचं रक्षण तर आपल्याला करायचंच आहे. पण ह्या प्रकृतीचं, ह्या निसर्गाचं, आपल्या स्वतःचं, सर्वांचं रक्षण आपण करायचं आहे. हाच संकल्प आज आपल्याला करायचा आहे. रक्षाबंधनाच्या ह्या पवित्र पर्वाच्या पुन्हा एकदा आपणा सर्वांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांनी योग करा, याच खऱ्या अर्थाने हृदयपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या पुरता ह्या ठिकाणी इतकंच. उद्या पुन्हा एक नवीन विचाराच्या सोबत, एक नवीन संकल्पाच्या सोबत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.